नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षा आपण आत्तापर्यंत देत आलेला आहात आणि त्या सरळ सेवा परीक्षामध्ये जो काही एक्झाम पॅटर्न आहे तो तुम्हाला माहिती झालेला आहे किंवा तुम्हाला त्याची संदर्भातली प्रॅक्टिस झालेली आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 2024 या सालामध्ये तुम्ही ज्या परीक्षा फॉर्म भरलेले असतील त्या परीक्षांमध्ये तुमच्या एक्झाम पॅटर्नमध्ये, तुमच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. आता हा जो बदल करण्यात आलेला आहे, हा कोणता बदल करण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचे व आपल्या व्हिडिओला लाईक करायचे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2024मध्ये तुम्ही ज्या परीक्षा फॉर्म भरल्या त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर समाज कल्याण विभाग असेल, तुमचं अंगणवाडी पर्यवेक्षक असेल, महिला व बाल विकास या विभागाची परीक्षा असेल, ह्या ज्या सरळ सेवेच्या एक्झाम्स होणार आहेत त्याची एक्झाम डेट आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या एक्झाम डेट आलेल्या आहेत. तर त्या एक्झाममध्ये तुमच्या ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो बदलण्यात आलेला आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की या परीक्षेमध्ये आपल्याला मराठी असेल, इंग्रजी असेल, करंट अफेअर, त्यालाच आपण जनरल नॉलेज पण म्हणू शकतो, आणि मॅथ्स आणि तुमचं रिझनिंग, अशा वेगवेगळ्या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. परंतु आत्तापर्यंत काय होतं, प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न आपल्याला विचारले जायचे. 100 प्रश्नाचं आपल्याला सोडवायचे होते आणि त्यासाठी आपल्याला 120 मिनिटाचा म्हणजे जवळपास 2 तासाचा वेळ आपल्याला देण्यात आलेला होता. आपल्या चॉईसनुसार आपण कोणत्याही विषयाचे प्रश्न आपण आपल्या पद्धतीने आपण सोडवत होतो. परंतु परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार बघता, कॉपी होणारी लक्षात घेता, प्रत्येक विभागाकडनं सरळ सेवा एक्झामसाठी एक नवीनच पॅटर्न राबवण्यात आलेला आहे. तो पॅटर्न कसा एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. तर बघा, हे जे काही विषय असतील विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपले 5 ते 6 विषय आहेत, या विषयाच्या प्रश्नांना 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलेलं आहे. मग त्यामध्ये ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी असे 4 विभाग त्या विषयाच्या प्रश्नासाठी करण्यात आलेले आहेत. आता हे जे ग्रुप बघितले तर ह्या ग्रुपसाठी तुम्हाला प्रत्येक ग्रुपसाठी तुम्हाला सेपरेट वेळ देण्यात आलेला आहे. ग्रुप एमध्ये तुमचे सर्व विषयाचे मिळून 25 प्रश्न असतील आणि यात तुम्हाला वेळ असणार आहे 30 मिनटं. सुरुवातीला तुम्हाला ग्रुप एच सोडवावा लागणार आहे. जोपर्यंत तुमचा 30 मिनटाचा वेळ कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही ग्रुपमधली प्रश्न सोडवता येणार नाहीत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ग्रुपसाठी 30 मिनटाचा वेळ देण्यात आलेला आहे. आता या 30 मिनटाच्या वेळामध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन जे ग्रुप एमधले सोडवायचे, त्यामध्ये जर बघितलं तर मराठीचे 6 प्रश्न, इंग्रजीचे 6 प्रश्न, त्यानंतर जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे 6 प्रश्न आणि मॅथ रिजनिंगचे 7 प्रश्न, अशा प्रत्येक विषयाचे 6, 6 आणि 7 प्रश्न, एकूण 25 प्रश्न तुम्हाला ग्रुप एमध्ये असणार आहेत. आणि त्या 25 प्रश्नासाठी तुम्हाला 30 मिनटाचा वेळ मिळणार आहे. एकदा का तुमचा पहिला ग्रुप ए कंप्लीट झाला 30 मिनटामध्ये, त्यानंतर तुम्हाला ग्रुप बी लगेच ओपन होणार आहे आणि ग्रुप बीमध्ये तुम्हाला परत 25 क्वेश्चन 30 मिनटामध्ये त्याच विषयाचे सोडवायचे आहेत. आता ग्रुप बी सोडत असताना तुमच्याकडनं जर काही क्वेश्चन ग्रुप एमधले सोडवायचे राहिले असतील तर परत तुम्हाला ग्रुप एमध्ये जाता येणार नाही. किंवा तुम्हाला वाटते की आता आपण ग्रुप सीमधले प्रश्न सोडवू शकतो का, तर नाही, ग्रुप सीमधले पण तुम्ही प्रश्न सोडवू शकणार नाही. तुमच्यासमोर तुमचा जो ग्रुप ओपन झालेला आहे त्या ग्रुपमधले सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला 30 मिनटामध्येच सोडवायचे आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण बदल हा करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो. 25 प्रश्न प्रत्येक विषयाचे तुम्हाला सोडवायचे आहेत, परंतु ते प्रश्न प्रत्येक ग्रुपमध्ये विभागण्यात आलेले आहेत.
त्यानंतर ग्रुप सी असेल, त्यानंतर ग्रुप डी असेल. ग्रुप डी झाल्यानंतर तुमचा 120 मिनटाचा वेळ कंप्लीट होणार आहे व त्यानंतर तुमची एक्झाम जी आहे ती सबमिट होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक ग्रुपसाठी सेपरेट हा तुम्हाला टाईम देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ग्रुप ए सोडवत असाल तर ग्रुप एमध्ये हे 4 ते 5 विषय तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहेत. तर ह्या 4 सेक्शनमध्ये तुम्ही कोणताही सेक्शन तुमच्या आवडीनुसार अगोदर सोडवू शकणार आहात. म्हणजे तुम्हाला या विषयामधले प्रश्न सोडवण्यासाठी मुभा असणार आहे, परंतु तुम्हाला ग्रुप बदलता येणार नाही. तुम्ही विषय बदलून तुमचे प्रश्न सोडवू शकणार आहात. म्हणजे 30 मिनटामध्ये तुम्ही या विषयामधले जेवढे काही प्रश्न असतील त्यातले तुमच्या चॉईसनुसार तुम्ही तुमचे सर्व प्रश्न सोडवणार आहात. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे, सरळ सेवा एक्झाममध्ये आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह मार्किंग तिथे शक्यतो तरी तुम्हाला सरळ सेवा एक्झाममध्ये बघायला मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या येणाऱ्या 30 मिनटामध्ये प्रत्येक ग्रुपचे जे 25 क्वेश्चन आहेत ते सर्वच्या सर्व क्वेश्चन आपण सोडवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा नवीन पॅटर्न जो आहे याची तुम्हाला सराव करायचे आहे. आत्ताच्या वेगवेगळ्या समाज कल्याण असेल, तुमचा महिला बालविकास असेल, तुमचा अंगणवाडी मुख्य सेविका संदर्भातला जो एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेबसाईटवरती त्यांनी मॉक टेस्टची लिंक तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. त्या मॉक टेस्टच्या लिंकवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे. त्या पद्धतीमध्ये तुम्हाला सराव करायचा आहे व येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत सरळ सेवेच्या त्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो बदल करण्यात आलेला आहे हा मागील ज्या 2024मध्ये तुम्ही फॉर्म भरले आहेत त्या सरळ सेवा एक्झाममध्ये करण्यात आलेला आहे आणि इथून पुढे येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी हाच पॅटर्न राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे 99% तरी हाच पॅटर्न तुम्हाला इथून पुढच्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा एक्झाममध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे या एक्झाम पॅटर्नची जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो तयारी करा. या प्रकारचे प्रश्न व्यवस्थित सोडवा. 30 मिनटामध्ये 25 क्वेश्चन आपण कशा प्रकारे लवकरात लवकर सोडवू याची सराव करा व तुमच्या एक्झाम तुम्हाला या एक्झाम पॅटर्नमधनं क्रॅक करायच्या आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये येणाऱ्या जो नवीन एक्झाम पॅटर्न आहे त्याबद्दलची आपण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मॉक टेस्ट प्रॅक्टिस करायची असेल तर मॉक टेस्ट लिंक तुम्हाला व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर जाऊन तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकणार आहात. त्यासोबत तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं जर नोटिफिकेशन मिळवायचं असलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, आपल्या एक्झाम गो चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं लगेचच अपडेट मिळून जाईल. त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला ही विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडत असल्यास नक्की आपल्या एक्झाम गुरु चॅनलच्या लिंकला जास्तीत जास्त ग्रुपवरती काय करायचे, शेअर करायचे, व्हिडिओ विद्यार्थ्यापर्यंत शेअर करायचे व व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करायचे. धन्यवाद.